सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सजग सोलापूरकरांच्या वतीनं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी करत सोनम वांगचुक यांनी दिल्लीत आंदोलन केले होते। तसेच सोमवारी दिल्लीत सीजेपीने संसदेवर मोर्चा काढला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देत सजग सोलापूरकरांच्या वतीने पूनम गेट येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नीटची परीक्षा पडणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना न्याय, विद्यार्थ्यांना न्याय, या इथल्या सरकारचं करायचं काय? या प्रसंगी युवकांनी नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली। आज पण जे प्रोटेस्ट होतंय, आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होतंय, तिकडे पण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही। आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही। तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस स्कूल्सला जाऊ नाही शकू आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो। आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे। त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचा रेजिग्नेशन मागतो आहे। आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, ते तर आहेच। आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे। राज्यामध्ये इतकी तानाशाही चालली आहे की जर कुणी आवाज उठवला त्यांच्या विरोधात तर त्यांना डायरेक्ट अँटी नॅशनल असे टॅग्स देतात। ते म्हणजे हे आमची काही चॉईसच नाहीये का? आम्ही आवाज उठवू शकत नाही का ह्या राज्यामध्ये? पहिला काळीमा पासणारी घटना दिल्लीमध्ये घडली। एक शास्त्रज्ञ माणूस, ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य देशासाठी समाजासाठी घातलं, अशा माणसाला त्याची परवानगी न घेता फरफट हे सरकारी या ठिकाणी असणारे सरकारनं केलेलं आहे। आणि त्यांची फरफट गेल्या 21 दिवसापासून ते राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी जंतर मंतरमध्ये आंदोलन केलं। खऱ्या अर्थानं काल अजून एकदा या ठिकाणी हिटलरच्या या मोदी शहा असेल, या ठिकाणचं सरकार असेल, सत्ताधारी असेल, या हिटलरशाहीला कंटाळून या ठिकाणी जी काही नेट परीक्षा फुटली, त्या नेटच्या परीक्षेच्या विरोधामध्ये या ठिकाणी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। खरोखरच ही दुर्दैवी घटना घडली, त्याचा कुठलाही निषेध नाही। खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं की दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी कोण सरकारी या ठिकाणी असणार सरकारच्या वतीनं त्या सोनू वांगचुक यांचं निवेदन घेण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांचं उपोषण सोडण्यासाठी जात नाही। या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला।